बातमीला सत्याचा आधार म्हणजेच निर्भीड विचार। शिरपूर तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतून मध्य प्रदेशकडून महाराष्ट्र राज्याकडे येणाऱ्या वाहनात महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेला अवैध गुटखा, पान मसाला व सुगंधित तंबाखू वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती दिनांक 19 जानेवारी 2024 रोजी तालुका पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश शिरसाट यांना प्राप्त झाली होती। त्या अनुषंगाने एक पथक तयार करून कारवाईचे आदेश केले असता सदर पथकाने तालुक्यातील हाडाखेड आरटीओ चेक नाका येथे सापळा रचून संशयित वाहन क्रमांक DD 01G9242 यास थांबवून चालकाची चौकशी केली असता त्याने त्याचे नाव धर्मेंद्र सजन राव वय 31 वर्षे, व्यवसाय ड्रायव्हर, राहणार गाव कोलाय, तालुका वागली, जिल्हा देवास, राज्य मध्य प्रदेश असे सांगितले। त्यास सदर आयशर वाहनात काय भरले आहे विचारपूस केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे देऊन कोणत्याही प्रकारचे समाधानकारक उत्तरे दिली नाही। त्यानंतर त्याच्या संमतीने सदर आयशर वाहनाची तपासणी केली असता त्यात महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेला गुटखा, पान मसाला, सुगंधित सुपारी यांची वाहतूक करताना मिळून आला। त्यात 7,27,650 रुपया किमतीची बंटी न एक स्वीट सुपारी, 70,000 रुपये किमतीचा गुटखा, 3,20,320 रुपये किमतीचा राजनिवास पान मसाला, 52,416 रुपये किमतीचा प्रीमियम KL01 जाफरानी जर्दा तंबाखू, 8 लाख रुपया किमतीचे आयशर असा एकूण 19,70,386 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे व गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सदरची कारवाई पोलीस अधीक्षक धुळे श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी शिरपूर विभाग शिरपूर सचिन हिरे यांचे मार्गदर्शनाखाली शिरपूर तालुका पोलीस ठाणेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश शिरसाट, पोलीस उपनिरीक्षक कृष्णा पाटील, पोलीस कॉन्स्टेबल संदीप ठाकरे, योगेश मोरे, संजय भोई, स्वप्नील बांगर, अल्ताफ मिर्झा यांनी केलेली असून सदर गुन्ह्याबाबत अनिल अरुणराव पवार, अन्न सुरक्षा अधिकारी, अन्न व औषध प्रशासन धुळे यांनी सरकारतर्फे फिर्याद दिल्यावरून शिरपूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कृष्णा पाटील हे करीत आहेत। श्री धिवरे साहेब यांनी जे अवैध धंद्यांवरती नियंत्रण आणण्याबाबत आदेश दिलेले संपूर्ण जिल्ह्यामध्ये, त्या अनुषंगाने आमचे शिरपूर तालुका पोलीस स्टेशनचे प्रभारी सुरेश शिरसाट यांना एक गुप्त माहिती मिळाली। त्या अनुषंगाने काल संध्याकाळी एक आयशर ट्रक पकडण्यात आला आहे, ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचा गुटखा आहे। साधारणतः गुटखा 11,70,000चा आहे आणि 8 लाख रुपयाचं आयशर वाहन, असं 19,70,386 रकमेचा मुद्देमाल इथं पकडण्यात आला आहे। शिरपूर तालुक्यामध्ये पोलीस स्टेशनला यापूर्वी देखील दारू आणि गुटख्याची मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आली आहे आणि पोलीस अधीक्षक धिवरे साहेब यांच्या आदेशाप्रमाणे अवैध धंद्यांवरती कारवाई सातत्यपूर्ण सुरूच राहील। त्याच्यामध्ये आमचे EPI शिरसाट आहेत, PSI कृष्णा पाटील आणि पोलीस ठाण्याचे जे अंमलदार आहेत त्यांनी ही अतिशय चांगली कामगिरी केली, त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो। बातमीला सत्याचा आधार म्हणजेच निर्भीड विचार।